बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। रवी राणा यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा अहवाल निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे। निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा घालून दिली होती। ही मर्यादा 28 लाख रुपयांपर्यंत होती। या खर्च मर्यादेबाबत राज्य निवडणूक आयोगाद्वारे व केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे उच्च दर्जाचे अधिकारी निवडणूक निरीक्षक ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात येतात। त्यानुसार बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रमाणापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्यावर निवडणूक निरीक्षकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते। त्यासोबतच रवी राणा यांना वेळोवेळी खर्चासंदर्भात समजही देण्यात आली होती। निवडणूक खर्च मर्यादेपेक्षा 1.5 पट जास्त रक्कम खर्च करणाऱ्या रवी राणा यांच्या सादर करण्यात आलेल्या हिशोबाच्या ताळ्यावर आक्षेप घेऊन निवडणूक निरीक्षकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला आहे। त्यामुळे शिवसेनेच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीती संजय बंड यांची निवडणूक प्रतिनिधी असलेले आशिष धर्माळे यांनी राणा यांच्या हिशोबासंदर्भात माहिती मागितली। यावर आमदार रवी राणा यांच्या निवडणूक खर्चासंदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना प्रकरण सादर करण्यात आलं असल्यामुळे माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे। त्याबाबतचे लेखी पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देऊन सदर माहिती देण्यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन मागितलं आहे। याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी जमीन वाटप प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना नोटीस बजावून 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।